नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पार पडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीचा आज सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये पेपर पार पडला। हा पेपर कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि त्याचे संभाव्य उत्तर काय असतील आपण आज जाणून घेणार आहोत। मराठी विषयाचे संभाव्य उत्तर काय असतील आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा पेपर आहे। हा म्हणजे फेब्रुवारी 2026 आजच पार पडलेला आहे। माध्यम आहे मराठी, यामध्ये प्रथम भाषा तुम्हाला आहे मराठी व गणित। म्हणजेच आज जो पेपर पार पडला याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि या प्रश्नाचे अपेक्षित उत्तर काय असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला आज पहिला प्रश्न आला होता, इयत्ता 5वी विद्यार्थ्यांनी तुम्ही याचे उत्तर काय केले आणि याचे संभाव्य उत्तर काय असतील हे आपण पाहणार आहोत। खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? तर मग वाक्य काय आहे पाहूया आपण। रमाई या दीनदुबळ्यांची आई बहुजनांची सावली होत्या। बघा, याचे पर्याय आहेत उद्गार चिन्ह, अर्धविराम, संयोग चिन्ह, स्वल्पविराम। तर मग या वाक्यामध्ये कोणते विराम चिन्ह द्यावेचे राहिले नाही मला असं वाटते? तर याचं पर्याय संभाव्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो स्वल्पविराम। बघा, स्वल्पविराम कधी वापरतो आपण? ज्यावेळेस संबोधन असेल किंवा सलग लाईनमध्ये काही शब्द असतील त्यावेळेस आपण स्वल्पविराम वापरतो। मग रमाई नंतर इथं यायला पाहिजे होतं स्वल्पविराम। चला, पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? पहा, वाक्य काय आहे? गावात पोलीस आले, ही बातमी डॅश डॅश गत सगळीकडे पसरली। कशी पसरली? गावात पोलीस आले। बघायचं, झेंडू फुटणे होईल का? नाही। फन्ना उडणे होईल का? नाही। दौंडी पिटवणे? यस। याचं उत्तर काय असेल? गावात पोलीस आले, ही बातमी दवंडी पिटणे गत सगळीकडे पसरली। मग पर्याय क्रमांक 3। चला, पुढचा प्रश्न आहे संवादावर आधारित। प्रश्न क्रमांक 3, यामध्ये 3 ते 5 साठी सूचना आहेत, तो आहे संवादावर। बघा, खालील संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहे। मग हा संवाद काय आहे? बघा, चांगली तुझे चित्र दाखवणे, हे बघ विनय। वा, रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे खूप सुंदर चित्र काढलेस तू चांगली। कोणाचे चित्र काढले इथं? रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे चित्र काढलेले। तुझे चित्र पण छान आहे की विनय, पुरे झालं माझं कौतुक संचित। चला आता हॉलमध्ये जाऊया। हा संवाद आहे आणि या संवादावर आधारित पुढील प्रश्न कसे आले त्याचे संभाव्य उत्तर काय असतील आपण पाहत आहोत। बघा, अरे मुलांना कुठे निघाला? सर, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे ना? हो कल्पी, पण त्याला अजून वेळ आहे। पण सर मग चित्र कधी मांडू आम्ही? आज हॉलची स्वच्छता होईल आणि मग उद्या चित्र मांडू। आम्ही करू का सर स्वच्छता? हां, या अस्मिताला तर भारी आवड आहे स्वच्छतेची। हा काय आहे? एक वर्ग शिक्षक आणि वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचा संवाद आहे। कशा संदर्भात? स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जे चित्र प्रदर्शन भरणार आहे त्याबद्दल हा चाललेला संवाद आहे। मग यावर आधारित कशा प्रकारे प्रश्न येणार आहे ते पाहूया आपण। बघा, पुढचा प्रश्न आहे यावर। बघा, पुढचा आणखी हा संवाद अधूर आहे। आणि तिला चिडू नकोस, स्वच्छ दिनासाठी तू सुद्धा स्वच्छता दूत म्हणून काम करणार आहेस। खरंच की सर, आणि पर्यावरण दिनाला बागेचे पण स्वच्छता केली होती मी। चला आता सगळे तासभरात ऊन डोक्यावर येतील। हो सर, असे म्हणत सगळेजण वर्गातून बाहेर पडून हॉलच्या दिशेने गेले। मग हा काय आहे? संवाद आहे। कोणाचा आहे?
वर्ग शिक्षक आणि वर्गातील विद्यार्थ्यांचा. कशाचा आहे? स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्वसंध्येला भरणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा. त्यावरील प्रश्न कशा प्रकारे आहे बघा. वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा पहा. मग याच्यामध्ये आपण व्यक्ती मोजायचे आहे. कोणकोणती व्यक्ती आहेत यामध्ये? अनिल आहे आणि त्यानंतर पाठीमागे पाहूया आपण बघा चानी, विनय, कोणकोणते व्यक्ती संवाद आहे. तसेच सर आहे, संचित आहे, म्हणजे चानी, विनय, संचित, सर आणि कल्पित, तसेच अस्मिता. म्हणजे किती जणांचा संवाद आहे? 1 2 3 4 5 6 आणि समोर एक आहे कोण? आणि एकूण किती जणांमध्ये हा संवाद आहे? मग 7 जणांमध्ये. मग याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 आहे. सोबत मित्रांनो, तुम्ही या संवादावर पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे दिलेले आहे ते तुम्ही तपासू शकता. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे संवादावर? चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? मग याच्यामध्ये तारखेचा उल्लेख आहे का? नाही. कशाचा उल्लेख आहे? स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काय भरणार आहे? चित्राचे प्रदर्शन. मग स्वातंत्र्य दिन कधी असतो मित्रांनो? 15 ऑगस्ट. मग याचं करेक्ट उत्तर काय आहे? 15 ऑगस्ट. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न आहे 5वा. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडायचे तुम्हाला. कोणता आहे बघा बरं. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. होईल का? बघा पुढचे पर्याय काय? संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. वेळेचा उल्लेख आहे का? मग हे पर्याय नसणार आहे. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. अस्मिताला काय आवडते? स्वच्छता आवडते. पण त्या संवादामध्ये कुठं उल्लेख आहे का अस्मिताने हॉलची स्वच्छता केली म्हणून? नाही. म्हणजे हे पण तुमचं पर्याय होणार नाही. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार आहे. काय भरणार आहे मित्रांनो? चित्र प्रदर्शन भरणार आहे. चित्रकला आहे का? नाही. मग ह्या पण पर्याय नसणार आहे. पर्याय क्रमांक 1. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1. कशाचं चित्र काढलं होतं संवादामध्ये? एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती याचं चित्र काढलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्याय शब्द निवडावे. मग वाक्य कोणतं आहे? सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आला नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचं ठरविले. मग खालील अधोरेखित शब्द कोणता आहे? हायलाइट. याला अचूक पर्याय शब्द काय आहे बघा बरं. हायलाइटला क्षणचित्र होईल का? नक्कीच. पुनर्प्रक्षेपण होईल का? नाही. सामना? नाही. रिपीट? नाही. कारण की मॅच पाहता आलाच नाही त्यामुळे त्यानं काय पाहिले? मॅचचे हायलाइट्स. मग आपण ज्यावेळेस एखादा मॅच आपण मिस केला, काल परवा भारत पाकिस्तान मॅच पार पाडला, हा जर मॅच आपण मिस केला तर आपण काय बघतो? मॅचचे हायलाइट्स बघतो. मग आपल्याला परत तो सामना पाहता येतो का? नाही. ठीक आहे. मग याचं करेक्ट आन्सर काय असेल? क्षणचित्रे. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. खालील अर्थाची मन पर्यायातून निवडा. कोणता अर्थ आहे बघा? दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. नक्कीच. त्याला आपण काय म्हणतो? डबल ढोलकी. कोणीच किंमत देत नाही. म्हणजे एकाची पण बाजू तो सत्य मांडत नाही. म्हणजे याचं पर्याय काय बघा. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी तंतोतंत लाभ होईल का? नाही. इकडे तिकडे वीर होईल का? नाही. बघा तिसरा पर्याय काय? एकाच नाण्याच्या 2 बाजू होईल का? नाही. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. पर्याय काय होईल? दुहेरी बोलाची कवडी मोलाची. बघा दोन्ही बाजूने बोलतो पण त्याचा कोणी त्याला महत्व देतं का? त्याचे काही मूल आहेत का? नाही. याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. चला आहे प्रश्न आपण 7 पाहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 8. यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 आहे. पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द तुम्हाला पर्यायातून निवडायचा आहे. मग कोणता आहे पाण्याला अचूक समानार्थी शब्द? अंबू. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9 आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे. चला पहा.
बाळांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 कवितेवर आधारित आलेला. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? मग काय विधान आहे? विमान पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते, हे विधान महाभारतात आलेलं आहे का? तर विमान फिरते अंधातरी, खोल नदीतून कापित पाणी, मत्स्य धावतो चहूबाजूनी. मग याच्यामध्ये कुठं पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते असा उल्लेख आलेला आहे का? नाही. बरं, दुसरा भाग विधान विमान दिसताच दिशा घुमघुम आवाज करू लागतात. बघा इथे घुमघुम आहे, म्हणजे हे विधान कवितेशी जुळणारे आहे. पुढील तिसरा आहे बघा, विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहरते. पहा बरं काय म्हणणे आहे. चहूबाजूनी खोल नदीतून कापित पाणी, मत्स्य धावतो चहूबाजूनी घारच अथवा. बघा काय, विमान खोल पाण्यातून माशाप्रमाणे पाणी चिरीत पळत आहे, हे पण विधान आहे. मग विमान गगनात विहार करणाऱ्या घाडीप्रमाणे फिरते. बघा इथं आहे की नाही उल्लेख घाडीचा? कशाप्रमाणे? घारच अथवा फिरते गगनी. म्हणजे तिन्ही विधान काय आहेत? कवितेतील वर्णनाशी जुळणारे आहेत. आपल्याला काय शोधायचे? जुळणारे नाही. कोणते विधान कवितेतील विधानाशी जुळत नाही? मग विमान पांढऱ्या शुभ्र ढगामधून प्रवास करते, हे विधान जुळते का? नाही. तुमचं उत्तर कोणतं असेल? 20 पर्याय क्रमांक 1 20 प्रश्नाचं. ठीक आहे, पहा पुढील प्रश्न 21 नंबरचा. पुढील कोणत्या समानार्थाचा शब्द कवितेत आला आहे? समानार्थ शब्द बघा, माता आहे का? नाही. विहीर, विहीर कशाचे समान आहे? विहीर, विहीर म्हणजे घाट, सौंदर्य, शोभा, आहे की नाही? हे पण आहे. अवनी कवितेत आला आहे, तुमचे उत्तर काय असतील? अवनी होईल का? नाही. माता म्हणजे जननी, अवनी धरती किंवा पृथ्वीला म्हणजे. पहा याचे तुम्हाला हे दोन उत्तर करावं लागतील. कशात आलेला समान शब्द? सौंदर्य आणि विहग. विहग म्हणजे घाट. ठीक आहे. 22 प्रश्न क्रमांक 22. सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिघात या फुल झाडासोबत रंगीत कारंजे देखील बसवले. वरील वाक्यात नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा लक्ष द्या, काय करायचं तुम्हाला? नामांची संख्या शोधायची आहे. कोणकोणतं नाव आहे? सोनाली, परसबाग, ठीक आहे, सोनटक्का, जाई, मोगरा आणि परिजात या फुल झाडांसोबत रंगीत कारंजे देखील. कारंजे किती नाव आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. पर्याय क्रमांक 4 काय असेल योग्य पर्याय निवडणार? तसं पाहिलं तर झाड, फूल हे देखील आपण म्हणू शकतो, परस देखील म्हणू शकतो आणि बाग. पण परस बाग हा एकत्रित आपण शब्द वापरू शकतो, म्हणून त्याचं एकच नाव आहे. म्हणून याचं 22 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 7. हे संभाव्य उत्तरच आहे मित्रांनो, असू शकतात. तरी पण बघा 23 प्रश्न क्रमांक. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा तुम्हाला. अशुद्ध शब्द म्हणजे बघा, अलगत हा काय आहे? शुद्ध शब्द आहे. नियमित हा देखील शुद्ध शब्द आहे. तीक्ष्ण हा देखील शुद्ध शब्द आहे. मग हाहाकार शब्द असा असू शकतो का? नाही. काय याच्यामध्ये विसर्ग आला म्हणजे हा अशुद्ध शब्द आहे. याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 24. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून तुम्हाला ओळखायचं आहे. बघा याचं लिंग काय आहे? कोणता शब्द आपण केला? ताना. पूर्ण वाक्य बघा. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना, मी शेवग्यामुळेच ऐकू शकले. ताना हा शब्द कशा संदर्भात वापरलेला आहे? सूर संदर्भात. सूर, लय, ताल आहे की नाही, त्या संदर्भात. म्हणजे हा शब्द स्त्रीलिंगी असू शकतो किंवा पुल्लिंगी. याचं संभ्रम आहे, एक तर स्त्रीलिंगी असणारे किंवा पुल्लिंगी असणारे मित्रांनो. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 25 शेवटचा मराठीमध्ये काय आहे? प्रश्न क्रमांक 25 बघा. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला काय निवडायचं आहे? काळ. कोणत्या काळातलं वाक्य आहे हे शोधायचं आहे. बघा, राही पळत जाऊन गाडी पकडेल. कोणत्या काळातलं वाक्य आहे?
राही पळत जाऊन गाडी पकडेल मी, इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा क्वालिफाईड होईल कधी, भविष्यामध्ये, ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस. म्हणजे हा कोणता काळ आहे? गाडी पकडेल कोणता काळ? भविष्यकाळ. बघा कोणता काळ आहे हा? भविष्यकाळ. बघा मग ओळखून त्याच काळाचे तुम्हाला काय शोधायचे? वाक्य असलेला पर्याय शोधायचे. याच काळाचे भविष्यकाळाचं पुढील या 4 वाक्यापैकी भविष्यकाळाचं वाक्य कोणतं आहे? बघा मग अभिज्ञाचे नृत्य कौशल्य पाहून लोक थक्क झाले. थक्क झाले हे आहे का भविष्यकाळ आहे का? नाही. सायली रोज सकाळी गाण्याचा रियाज करते. हे कोणतंही करते म्हणजे वर्तमान काळ झाला, हा झाला भूतकाळ. दोन्ही पर्याय कटले. गौतमच्या मनात खूप शंका होत्या. गौतमच्या मनात खूप शंका होत्या हे असू शकेल का? नाही. हे पण काय असणार आहे? भूतकाळ. मनात खूप शंका होत्या त्याच्या, ठीक आहे. भूतकाळ. बघा सोहम चहा घेणार आहे. चहा घेतलाय का सोहमनी? नाही. कधी घेणार आहे? भविष्यात, ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यावेळेस. सोहम चहा घेणार आहे. मग राई पळत जाऊन गाडी पकडेल. सोहम चहा घेणार आहे हे काय आहे? भविष्यकाळातील वाक्य आहे. म्हणून 25 या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह केले आणि संभाव्य उत्तर असे असू शकतात. हे आपण इयत्ता 5वीचा पेपर मराठीवर आधारित कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत आणि त्यावर आधारित संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि तुमचा पेपर समोर ठेवून ॲनालिसिस करा. तुम्ही कोणते उत्तरं सोडवले आहेत, कोणते प्रश्न तुमचे बरोबर येतात. चला कमेंट करून सांगा आणि नक्कीच हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.